And they want to control us just like a dictator. एकीकडे काठमांडूचे रस्ते रक्ताने लाल झाले आहेत आणि दुसरीकडे तरुणाचे किंकाळे आकाशाला भिडत आहेत। एकीकडे तरुणाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला जात आहे की माजी पंतप्रधानाच्या पत्नीला मारणे योग्य होते का, मंत्र्यांना नग्न करून मारणे योग्य होते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानाचे निवासस्थान जाळणे योग्य होते का, दुसरीकडे जिंजी यांच्या गाथा गायल्या जात आहेत। असे म्हटले जात आहे की इतिहासातील ही पहिली क्रांती आहे जिथे जिंजीने कोणत्याही नेत्याशिवाय सरकार हटवले। 36-38 तासात सरकार बदलले गेले। सोशल मीडियावर मीम्स आणि व्हिडिओ टाकणारी जिंजी आज क्रांतीचे प्रतीक बनली आहे। ती जगात अनेक ठिकाणी तरुणांना प्रेरणा देत आहे। सोशल मीडियावर बंदी घालून जिंजी सरकारला सत्तेवरून काढून टाकते जे त्यांना कमकुवत करत होते। पंतप्रधानाची खुर्ची 38 तासात रसातळाला फेकली जाते। पण प्रश्न असा आहे की शांततेने सुरू केलेले आंदोलन एक असाधारण बंडात कसे रूपांतरित झाले, त्याचे कारण काय होते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। कारण जेव्हा तुम्ही मुळाशी जाता तेव्हा तुम्हाला दिसते की हातात फलक घेऊन निषेध करणारे न्यायाधीश जे सोशल मीडियावर बंदी घालू नये असे म्हणत होते ते आज संतापले होते। त्यांचा राग तीव्र होता आणि हा राग विनाकारण नव्हता। 38 तासात झालेला हा सरकार बदल विनाकारण नाही, त्यात भ्रष्टाचार आहे, बेरोजगारी आहे, घराणेशाही आहे, न्यायाधीशांचे रक्तरंजित युद्ध देखील आहे आणि या सर्वांनी मिळून एकेकाळी शांततेचे प्रतीक असलेल्या नेपाळला आज अस्थिरतेमध्ये टाकलेले आहे। जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल की नेपाळ का जळले, ते कसे जळले, तर कथा 4 सप्टेंबर पासून सुरू करावी लागेल। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश गवळी, तुम्ही पाहत आहात संवाद मराठी न्यूज। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जेव्हा एका बँडने एका ठिणगी पेटवली जी नंतर पोलिसांच्या गोळ्यांनी आगीत रूपांतरित झाली। आज नेपाळच्या प्रत्येक जिल्ह्यात आग जळत आहे। अशी आग ज्यामध्ये माजी पंतप्रधानाच्या पत्नीचे जळून मृत्यू झाले, राग झाली। अशी आग ज्यामध्ये संपूर्ण सरकार जाळून टाकण्यात आली आणि अशी आग ज्याने नेपाळला अस्थिरतेच्या काळात आणले आहे। चला ही कहाणी सुरुवातीपासून सुरू करूया आणि समजून घेऊयात की नेपाळमध्ये शांततेत निषेध करणाऱ्या मुलांना राग का आला आणि त्यांनी स्वतःच्या देशाच्या मालमत्तेचे नुकसान केले, राख रांगोळी केली। काय कारण आहे ती सुरुवात करूया। ही कहाणी 4 सप्टेंबर पासून सुरू होते। 4 सप्टेंबर 2025 रोजी ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअप, एक्स यासह 36 प्लॅटफॉर्मवर बंदी घातली। करमणुकीचे साधन संपूर्ण बंद केले। असे म्हटले जात आहे की ते नियमांचे उल्लंघन केले जात होते म्हणून ती बंदी केली। दुसरी नाराजगी होती कारण तेथे मुले त्यांना वाटत होते की नेत्यांचा मुलगा विलासी जीवन जगत आहे आणि येथूनच सुरू झाले की नेपो किड्स आणि नेपो बेबीज हे हॅशटॅग नेपाळच्या लोकसंख्येतील लाखो मुले सुरू झाले आणि लाखो मुले रस्त्यावर उतरले। ते शाळेच्या गणवेशात बाहेर पडले, त्यांच्या हातात पुस्तके होती, घोषणा देत होते। हा शांततापूर्ण निषेध होता पण त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी त्यांची मागणी होती। सुरुवातीला महाविद्यालयीन मुले चळवळीत पुस्तकांचे बॅनर घेऊन होती। ते भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरुद्ध आवाज उठवत होते। पण सत्ता कधी कधी अंधारात जाते, सत्ता अभिमानात जाते। सरकारचा लोकांशी असलेला संबंध का तुटतो, नेपाळमध्ये असे घडते, एकंदरीत घडले आहे। नेपाळ सरकारने स्वतःच्या मुलांना शत्रू बनवून वागवण्यास सुरुवात केली। नेपाळ सरकार विसरले की ही त्यांची मुले आहेत, त्या देशाची मुले आहेत आणि 8 सप्टेंबर रोजी काठमांडू मध्ये पोलिसांनी या मुलावर गोळीबार केला। 20 मुले मारली गेली, 300 किरकोळ जखमी झाले। काहींच्या छातीवर तर काहींच्या पायावर तर काहींच्या डोळ्याखाली गोळ्या लागल्या। संसदेबाहेर घोषणा देत असताना एका 22 वर्षीय मुलाच्या पायावर गोळी लागली। आणखी एक व्हिडिओ आलाय ज्यामध्ये मुले म्हणत होते की छातीवर गोळी घ्या, हे नेपाळचे रक्त आहे। रक्ताने माखलेली एक बूट दिसला। मृत विद्यार्थ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। लोकांनी ब्लडी शू नेपाळ हा हॅशटॅग सुरू केला आणि या हॅशटॅग
हॅशटॅग सह फोटो जगभरात ट्रेंड झाला. या फोटोने नेपाळच्या लोकांना संतापाने भरले. हा फोटो जगाला दाखवून देतो की नेपाळ सरकारने नेपाळी मुलावर कसा अत्याचार केला आहे. हा फोटो होता ज्यानंतर या मुलांनी शांततापूर्ण निदर्शने सोडून दिली आणि पुढे जे घडले ते दुर्दैवी होते. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर राजीव गांधी साहेबांनी एकदा म्हटले होते की जेव्हा एका मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते. 20 मुले मरण पावली होती. या मुलांनी आपला संयम गमावला आणि नंतर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या डीजीपीला निदर्शकांनी मारले. ज्या माध्यमांचे चॅनल मुलांच्या हिताच्या गोष्टी दाखवत नव्हत्या ते सरकारचे मुखपत्र म्हणून काम करत होते. त्या चॅनेलवर हल्ला करण्यात आला. टीव्ही स्टेशन जाळण्यात आली. मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पटेल यांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली. त्यांचा पाठलाग करून आणि फक्त अंडरवेअर घालून दाखवल्याचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेपाळचे ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्या घरातून लाखो रुपये उडवले गेले. माजी पंतप्रधान शेर बहादूर देवा आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला झाला. त्यांच्या पत्नीचं त्यांना जाळून मारण्यात आले. शांततापूर्ण निदर्शने निषेध याचे रूपांतर रक्तरंजित क्रांतीत झाले. तथापि नेपाळच्या पंतप्रधानांनी खुर्ची सोडली असती तर हे सर्व थांबवता आले असते, कारण मुलावर गोळ्या झाडल्याने निषेध हिंसक झाला आहे. सर्वांना माहित होते की नेपाळच्या पंतप्रधानांना हवे असते तर आज या घटना थांबवता आल्या असत्या. पण नेपाळ जळत असतानाही ओली खुर्ची सोडत नव्हते. ते खुर्चीला धरून बसले होते. ते खुर्ची सोडत नव्हते. 20 मुलांचे मृत्यू नंतरही ते ठाम राहिले. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी सैनिकाकडून संरक्षण मागितले. तथापि नंतर सैन्याने आधी खुर्ची सोडण्यास सांगितले. ओलींच्या घरावर हल्ला झाला तेव्हा ते हेलिकॉप्टरने पळून गेले. कदाचित ते दुबईला पळून गेले असेल. त्यांचा राजकीय प्रवास वयाच्या 14व्या वर्षी सुरू झाला आणि राजेशाहीच्या विरुद्ध आंदोलन, कधी कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध आंदोलन, कधी तुरुंगात जाणे. 10 वर्षात 4 वेळा ते पंतप्रधान झाले. मात्र ते कधीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. चीनच्या जवळच्या अर्धा डझन मंत्र्यांनीही राजीनामा दिला. पण या सगळ्यात नेपाळ जळत राहिला. आणि नेपाळ का जळत होता? कारण त्याला गोळी लागली. हातात पुस्तके आणि फलक घेऊन चाललेल्या मुलांना गोळ्या घालण्यात आल्या. मुले म्हणत राहिली की गोळ्या त्यांच्या पायाला लागू शकली असती. जर त्यांना मारायचे असते तर इतर पद्धती अवलंबता आल्या असत्या. पण नेपाळने मुलांना मारण्याचे पाऊल उचलले. मग मुलांनी नेपाळ उद्ध्वस्त केले. 13 एकरचे राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. सुरक्षा दलाकडून शस्त्रे हिसकावून घेतली गेली. घर जाळून टाकण्यात आले. ओली यांचे घर असलेले PM हाऊस, संसद सर्व काही जाळून टाकण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाला आग लावण्यात आली. विमानतळ बंद आहे. वाहतूक ठप्प आहे. कर्फ्यू लागू आहे. असे म्हटले जात आहे की आर्थिक नुकसान अब्जावधीमध्ये झाले आहे. पण या सर्वापेक्षा हे सर्व पुन्हा दुरुस्त केले जाईल हे सर्व पाहून. पण ते 20 निष्पाप जीव कुठून येतील? रुग्णालय जखमींनी भरलेले आहेत. पर्यटन व्यवस्था ठप्प आहे आणि तरुण म्हणत आहेत की हे सत्ता बदलण्यासाठी आहे. तथापि गोळी सोबतच घराणेशाही आणि घराणेशाहीची आणखी एक कहाणी आहे. नेपाळमध्ये बऱ्याच काळापासून राजकारण्यांची मुले मजा करत आहेत. हे पण सुरू आहे. सोशल मीडियावर ते दिसतच आहे. ते खाजगी जेट मध्ये प्रवास करतात. ते परदेशी गाड्यामध्ये प्रवास करतात. हे महागड्या सुट्ट्यावर जातात. नेपो किड, नेपो बेबी तसे सतत ट्रेंडिंग मध्ये होते. 20 श्रीमंत लोकांकडे मालमत्ता आहेत, जे की त्यात 56% तरुणांनी ओरड केली की ते आमच्या करावर मजा करत आहेत. आणि येथूनच ही कथा पुढे गेली. भ्रष्टाचाराने आगीत तेल ओतले. पारदर्शकता नव्हती. नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वात भ्रष्ट देश आहे. 2021 मध्ये बंधू घोटाळा झाला 54,600 कोटीचा. 2023 मध्ये ओरिएंटल सहकारी घोटाळा झाला 13,600 कोटीचा. 2024 मध्ये सहकारी घोटाळा झाला 69,600 कोटीचा. आणि ओलीवर चीनी करामधून कमाई केल्याचा आरोपही होता. आणि तरुणांनी पुरेसा त्यांनी रोष पण व्यक्त केला आहे. बेरोजगार तरुण रस्त्यावर होते. बेरोजगारी देखील एक मोठे कारण होते. यातूनच स्वतः
सतत होणारे स्थलांतर ही एक खूप मोठी समस्या आहे आणि त्या स्थलांतराच्या दरम्यान जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर बंदी घातली तेव्हा निदर्शने रस्त्यावर उतरली आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही गोळीबार केला तेव्हा त्या दडपशाहीचे शिखर ओलांडले. म्हणूनच आज जेव्हा तुम्हाला नेपाळचे फोटो पाहून राग येतो तेव्हा तिथे मंत्र्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण का करण्यात आली असा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात अत्यंत दुर्दैवी आहेत. नेपाळच्या मुलांना हे देखील समजून घ्यावे लागेल की हिंसाचार हा कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. पण मग तुम्हाला हे देखील पाहावे लागेल की 20 मुले मारली गेली. 20 मुले ते निष्पाप मुले होते. 18 ते 28 वयोगटामधील मुले, ती मुले जी की नेपाळचे भविष्य होते आणि म्हणूनच क्रांती अचानक उद्रेक झाली नाही. क्रांतीचा घराणेशाही, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सोशल मीडिया बंदी, नंतर रक्ताने माखलेले रस्ते, रक्ताने माखलेले बूट या घटनांनी सरकारला तिथून हादरावून टाकले. जिथे नेपाळचे वास्तव दाखवले होते तथापि किंमत अजूनही मोठी आहे. 20 जणांचे जीव गेले आहेत. अब्जावधींचे नुकसान झाले आहे. नेपाळचे भविष्य अनिश्चित आहे. लष्कराचे नियंत्रण मिळवले आहे एकंदरीत, पण हिंसाचार थांबत नाही. प्रश्न असा आहे की क्रांती नेपाळला पहाट आणेल की अराजकतेत बुडवेल? जग पाहत आहे. न्यायाधीश म्हणत आहेत की आपली वेळ आली आहे, पण प्रश्न असा आहे की नेपाळ आणखी किती सहन करेल, त्यासाठी आणखी किती जीव द्यावे लागतील, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच आज आपण विचारत आहोत की या दुर्दशेला कोण जबाबदार आहे? सरकार उलथून टाकणारे न्यायाधीश, किती नेते, आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इथून नेपाळचे भविष्य काय होईल याचा विचार करावा लागेल.